हॅलो फ्रेंड्स, आपलं सर्वांचं नैना फॅशन डिझाईनमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत 34 इंचाचं कटोरी ब्लाऊजची कटिंग। तर आता इथे सर्वात आधी आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे। तर इथे तुम्ही 32-34 जेवढे तुम्ही घ्याल त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर मी तुम्हाला नुसतं दाखवते आहे। तर आपल्याला जी रुंदी आहे ती आपल्याला घ्यायची आहे 8.5 इंच आणि अर्धा इंच आपल्याला कमी करायचं आहे। तर जवळपास मी 8 इंच घेतलेली आहे। आणि आता इथे बॉक्स बनवून घ्यायचा आपल्याला। तर उंची किती घ्यायची, तुम्ही बाहीची कितीही उंची घेऊ शकता। तर इथे मी बाहीची उंची 5 घेतलेली आहे आणि हा दंडघेर आहे हा 5 इंच आहे आणि 2 इंच मी मार्जिन घेतलेली आहे। अशा प्रकारे कोणी 1.5 इंच पण घेऊ शकता तुम्ही आणि 2 इंच पण घेऊ शकता। तर आता इथे जी बाहीची रुंदी आहे ती आपण 1.5 इंच जर असेल तर आपण छातीचा चौथा भाग मायनस अर्धा इंच करतो। तर इथे आपल्याला अर्धा इंच वाढवायची आहे। जर तुम्ही 2 इंच मार्जिन घेत असाल तर, जर 1.5 इंच मार्जिन घेतली असेल तर छातीचा चौथा भाग मायनस अर्धा इंच करायचा आहे आणि जर 2 इंच घेतली असेल तर अर्धा भाग वाढवायचा आहे, अर्धा इंच जास्तीचं वाढवायचं आहे। तर आता इथे मी 1.5 इंचावरती थोडासा गोलाकार देऊन घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि 2 आकार द्यायचे आहे, अर्धा ते पाऊण इंचाच्या अंतराने मध्य काढून। तर अशा प्रकारे आपली बाहीची जी ड्राफ्टिंग आहे ती झालेली आहे आणि आता आपल्याला कटिंग करायची आहे। तर इथे मी कटिंग करून घेते आणि आपल्याला पहिले वरचा आकार काढून घ्यायचा आहे, नंतर मग बाहीचा दुसरा आकार आपल्याला काढून घ्यायचा आहे। इथे आपल्याला ओपन करायची आहे आणि नंतर मग इथे दुसरा आकार कट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपली बाहीची कटिंग झालेली आहे आणि आता आपण बघणार आहोत कटोरीचं माप टाकायचं आहे। कटोरी ब्लाऊज आपण कट करणार आहोत। तर आता इथे पूर्ण उंची घेतली आहे मी 13.5 उंची आहे आणि आपल्याला इथे घ्यायचे 1 इंच 1 ते 1.5 इंच वाढवायची आहे। तर इथे मी 15 इंच घेतलेली आहे, 13.5 मध्ये 1.5 इंच वाढवायचा आहे। आणि आता इथे छातीचा चौथा भाग 8.5 इंच 34 साईजचं ब्लाऊज आहे। तर 8.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। 2 इंच 1.5 इंच तुमच्या इच्छेनुसार आपल्याला मार्जिन ठेवायची आहे। तर इथे मी 2 इंच मार्जिन ठेवलेली आहे। तर आता इथे याचा बॉक्स पूर्ण बनवून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे। शोल्डर घेणार आहे मी 5.5 इंच आणि 2 इंच गळ्याची रुंदी। तर इथे आपल्याला टिक करून घ्यायचं आहे आणि गळ्याची रुंदी जी आहे ती 2 इंच घ्यायची आहे। जर मागील गळा जर मोठा असेल तर आपल्याला रुंदी कमी घ्यायची आहे। जर मागील गळा जर लहान असेल तर जवळपास तुम्ही 2.5 ते 3 इंचापर्यंत घेऊ शकता। आणि समोरचा गळा मी 6 इंच घेतलेला आहे, कारण अर्धा इंच आपला शिवणात जाईल। तर तुमचं अर्धा इंच जाते तर अर्धा इंच घ्यायचं, पाव इंच जर तुम्हाला शिवणात घालायचं असेल तर त्याप्रमाणे आपल्याला आपलं किती जाते तेवढं आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तर इथे मी जे आर्महोल आहे ते पण मी 6 इंच घेतलेलं आहे आणि पूर्ण सरळ लाईन आखून घ्यायची आहे। आतमधलं जे घेतलेलं आहे ते मी पाव इंच, बघू शकता तुम्ही, पाव इंच आतमधून घेतलेलं आहे की जेणेकरून आर्महोलमध्ये फुगा किंवा लूजपणा येत नाही। तर आता यामध्ये आपल्याला 1 इंचावर गोलाकार देऊन द्यायचा आहे समोरच्या गळ्याला आणि आर्महोलकडे 1 इंचावरती टिक करायचा आहे, 1-1.5 इंचावरती। 1.5 इंचावरचं मागचं आर्महोल आहे, 1 इंचावरचं समोरचं आर्महोल आहे। ते अशा प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आहे। तर थोडंसं जे आर्महोल आहे त्याच्याकडे थोडंसं आपल्याला खाली झुकवायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित बसेल। तर आता हे झालं आपलं मार्किंग। आता इथून आतमधून आपल्याला 2-2.25 इंचापर्यंत आतमध्ये टाकायचं आहे। तर मग आपलं पाव इंच शिवणात जाईल तर 2 इंच बरोबर येऊन जाईल। तर इथे 2.25 इंच घेतलेला आहे मी आणि आता इथे 5.5 इंचाचा आपली कटोरी आहे। कटोरी मोजून घ्यायची आहे। जर तुम्ही दुसऱ्यांचं ब्लाऊज शिवत असाल तर जेवढी कटोरी घेतलेली आहे कटोरीचं माप बघायचं आपल्याला, त्याप्रमाणे इकडे 3 इंचाचं क्रॉसपट्टी आणि इकडे 2 इंच
आणि सरळ लाईन काढून घ्यायची आहे 1 इंच वरती. समोरचा भाग जो क्रॉसपट्टीचा भाग आहे तो 3 इंचाचा असतो पेपर कटिंगवर, आणि आपण जेव्हा कापडावरती कापू तेव्हा आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे, कारण शिवणामध्ये जाईल त्याप्रमाणे. आता इथे आपण पेपर कटिंग करतो आहे, तर आपल्याला कुठे कुठे वाढवायचं आहे, तर क्रॉसपट्टीला वाढवायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपण क्रॉसपट्टी जोडणार आहोत. तर अर्धा इंच म्हणजे 1 इंच घ्यायचं आहे. जर 3 घेतलं तर 4 घ्यायचं आहे, इकडे 2 घेतलं तर 3 घ्यायचं आहे. आता कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे 8 इंच, आणि 2 इंच मार्जिन घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आता कटोरी 5.5 इंचाची कटोरी आता कापून घ्यायचं आहे. जे जास्तीचं पेपर आहे, जेव्हा पेपर कटिंग आपण ड्रॉ केलेलं आहे, जास्तीचं पहिले पूर्ण काढून घ्यायचं आहे. आणि आता इथे कट करून घेते मी. आता कटोरी जी आहे ती 5.5 इंच घ्यायची आपल्याला. तर तुम्ही पूर्ण कमरेचा तिसरा भाग घेऊ शकता. 3 भाग करायचे आपल्याला. तर 3 भागापैकी 2 भाग कटोरीचा पकडायचा, 1 भाग साईडचा सोडून द्यायचा. तुम्ही असं पण करू शकता. तर आता इथे बघू शकता सरळ लाईन काढून घेतली मी, आणि आता आपल्याला गोलाकार द्यायचा आहे. तर गोलाकार कुठून द्यायचा आहे, गळ्याच्या वरती आपण 1 इंच जे घेतलेलं आहे त्या मार्किंगवरून आपल्याला जोडत जायचं आहे. तर जिथे जिथे आपल्याला टिक केलेलं आहे बघू शकता तुम्ही, आर्महोलच्या तिथून आपण एक ड्रॉ काढून घेतलेला आहे, आणि तो मिळवायचा आहे क्रॉसपट्टीला. तर ही झाली आपली कटोरी. तर आता इथे कापून घ्यायचं आपल्याला. कटोरी पण कशी वाढवायची ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर कटोरी वाढवण्याचे पण भरपूर प्रकार आहे. म्हणजे कशा प्रकारे तुम्ही एका साईडनी वापरू शकता किंवा वाढवू शकता, किंवा दोन्हीही साईडनी वाढवू शकता, किंवा मग एका साईडनी 1.5 इंच करू शकता, किंवा मागच्या साईडनी 1 इंच. तर मी तुम्हाला तिन्ही प्रकार सांगेल. तर आता इथे आपला जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला, आवडला असल्यास एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असेल तर नक्की ट्राय करा. पेपर कटिंग खूप महत्त्वाची आहे. पेपर कटिंगवर करा. ज्यांना सवय असेल, ज्यांचा हात बसला असेल, त्यांनी डायरेक्ट कपड्यावर केली तरी चालेल. पण जे नवीन आहेत, जवळपास पेपर जर खराब झाला तर आपण दुसरा पेपर घेऊ शकतो. कापडावर जर कापलं, कापड जर कमी जास्त जर झालं तर मग नुकसान पण होते, आणि आपलं जे कापड आहे ते वाया जाते. तर यासाठी बघू शकता तुम्ही, पेपर कटिंग खूप महत्त्वाची आहे. तर इथे आपले सगळे पार्ट्स जे आहे ते आपले तयार झालेले आहे. तुम्ही यावरून ठेवून सुद्धा करू शकता. पण कुठे कुठे वाढवायचं आहे, क्रॉसपट्टीला वाढवायचं आपल्याला, आणि कटोरी वाढवायची आहे. तर अशा प्रकारे आपलं पेपर कटिंग झालेले आहे 34 साईजची. तर आपल्याला कटोरी कशी वाढवायची ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते.